बरं, गावात जाऊन सगळ्या वस्तू आणल्या ना तुम्ही? आता थोडे दिवस आहे ना, तू पण घरातच थांब. काय पाहुणे येतील. मला तरी ना आता काही खात्री नाही राहिली बघ. बहुतेक तुमची आई आपल्याला सोडून जाईल. अहो बाबा, असं काय बोलताय? काय नाही होणार आईला. तुम्ही उगाच काय पण नका बोलू. पण जाता जाता तिने एक इच्छा बोलून दाखवली. मी त्यासाठीच तुम्हाला इकडे बाजूला बोलवलंय. कसली इच्छा बाबा? अरे विचित्र मागणी आहे तिची. ती म्हणते की कुठल्या तरी मेडिकल कॉलेजला तिचा देहदान करायचा आहे. देहदान? अहो, काय गरज आहे का बाबा त्याची? हा? मी पण तेच म्हणतोय, पण माझं सांगून काय ती ऐकत नाहीये. तुम्हीच मला सांगा, आपल्या शरीराचा एखादा अवयव द्यायचा म्हणलं तर ठीक आहे, पण तुम्ही मुलं तरी तयार होताल का की तुमच्या आईचा देहदान करायला?